तो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आजचा हा दिवस श्रद्धावान उपासक उपासिकासाठी आणि भिक्खू संघासाठी सुद्धा पुण्य संपादन करण्याचा दिवस आहे। आजच्या दिवशी आपण आपल्यामधून निघून गेलेले पूज्य भदंत आनंदबोधी महास्थवीर, आज त्यांचा पुण्यानुमोदन आहे आणि प्रथम पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने श्रावस्ती बुद्धविहार संबंधित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आणि आजूबाजूच्या परिसरातील उपस्थित झालेले सर्व पूजनीय भिक्षुकां यांनी आनंदबोधी महास्थवीर यांच्याप्रती आपली आदराची भावना, कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। श्रद्धावान उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला भोजनदान, द्रव्यदान देऊन त्यांची दान पारमिता त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि भिक्खू संघाचंही कर्तव्य आहे की आपण नेहमी तथागतांचा जो आदेश आहे, भिक्षू उपासक यांनी आपलं धार्मिक जीवन जगताना ऋणानुबंध हे जोपासले पाहिजेत। तथागतांचा या जगामध्ये बंधुत्व निर्माण करण्याचा जो एक धम्म आहे तो म्हणजे कतनयू कतवेदी। कतनयू कतवेदी म्हणजे आपण उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे आणि ते उपकार फेडण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे। ज्यांचे ज्यांचे आपल्यावरती उपकार आहेत त्या उपकाराचं आपण नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे आणि ते उपकार फेडण्याच्यासाठी आपणही परोपकार केले पाहिजेत। जर अशा पद्धतीनं आपण हे नाशवंत जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर या नाशवंत जीवनामध्ये सुद्धा माणसाला सुख, समाधान, शांती, आनंद हा मिळत असतो। कतनयू म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती कळत नकळत जे काही उपकार केलेले असतात त्या उपकाराचं आपल्याला नेहमी स्मरण असावं, त्याची आपल्याला ओळख असावी, त्याची आपल्याला किंमत कळावी। कधीकधी आपल्याला वाटते की मी जन्मल्यापासून मला कोणी मदत केली नाही, मला कोणी कसल्याही प्रकारचा सहारा दिला नाही किंवा माझ्या सुखदुःखामध्ये कोणी उपयोगी पडलं नाही आणि माझं आणि इतरांचं काही आता नातं नाही, अशा संकुचित भावनेनं किंवा अशा एक तुच्छ भावनेनं जे जीवन जगतात, खरोखर त्यांचं जीवन केवळ फक्त स्वतःपुरतंच मर्यादित राहता कामा नये। आपण या विश्वामध्ये, या जगामध्ये जीवन जगत आहोत। आज जसे आपण इतरांचे सहसोबती आहोत तसं इतर सर्व जगही आपलं सहसोबती आहे आणि हे नातं आपल्याला जोपासता आलं पाहिजे आणि हे नातं जोपासायचं असेल तर तिथे मैत्री भाव, त्यागाची भावना, दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन
दुसऱ्याचं सुखदुःख आपल्याला वाटून घेता आलं पाहिजे. दुसऱ्याचं जर काही सुख असेल तर ते आपल्याला मोठ्या मनाने त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचं सुख जे आहे हे दिवसेदिवस वाढत राहो अशी मंगल कामना केली पाहिजे. याशिवाय इतरांना काही दुःख होत असेल, काही दुःखाचा प्रसंग त्यांच्यावरती आला असेल, दुःखाची वेळ आली असेल, त्या दुःखाच्या वेळेला आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांचं दुःख कमी करण्यासाठी, हलकं करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही जर जीवन जगलात तर निश्चितच दररोजच्या जीवनामध्ये तुमचे अनंत असे पुण्यकर्म होतात. पुण्यकर्म करण्यासाठी केवळ फक्त पैसाच लागतो असं नव्हे. पैसाच असेल त्याच वेळेला मनुष्य काही पुण्यकर्म करू शकतो, किंवा ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे धन, ज्याच्याकडे काही संपत्ती असेल तोच पुण्य मिळवू शकतो असं मुळीच नाही. आपलं मन मोठं असावं लागतं, आपलं मन शुद्ध असावं लागतं, आपण प्रामाणिक असावं लागतं, आपल्यामध्ये त्यागाची भावना असावी लागते, आपल्यामध्ये दुसऱ्याबद्दल सहानुभूती असावी लागते. जर ह्या गोष्टी आपल्यामध्ये असतील आणि या गोष्टीचं आचरण दररोजच्या जीवनामध्ये आपल्याकडून होत असेल तर निश्चितच आपलं हे जीवन अत्यंत सुखकारक असतं. तर यासाठी आपलं हे जीवन जगत असताना आपण स्वतःचं परीक्षण करायला शिकलं पाहिजे. आपण अंतर्मुख झालं पाहिजे. स्वतःचं परीक्षण करून स्वतःची जबाबदारी आपल्यावरती काय आहे हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. आणि आपल्याला हे कळालं पाहिजे, जरी कदाचित तुमच्यावरती ज्यांनी उपकार केलेले आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर नाहीत, तुमच्या नजरेसमोर नाहीत, पण तरीही त्यांचे उपकार तुमच्यावरती आहेतच. कदाचित तुम्हाला स्मरण नसेल, कळत नसेल, आठवत नसेल, जाणीव झाली नसेल, म्हणून कधी आपण इतरांकडे दुर्लक्ष करून केवळ फक्त स्वतःवरती केंद्रित होऊन सेल्फ सेंटर जीवन जगतो. म्हणजे आत्मकेंद्रित होऊन आपलं एक वलय बनवतो, आपलं एक छोटंसं विश्व बनवतो आणि त्या छोट्या विश्वामध्येच आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला याची जाणीव असावी की आपलं विश्व जेवढं आपण पाहतो तेवढं नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे मोठं आहे. आपण लहान असताना, लहानपणापासून आतापर्यंत आपलं जे काही आयुष्य गेलं, जीवन गेलं, किंवा जे आपण आता जीवन जगत आहोत, तर आतापर्यंत आपल्यावरती किती जणांचे उपकार आहेत, कोणी उपकार केलेले आहेत याची तर आपल्याला जाणीव होतच नाही. काही जे काही आपल्याला आठवतं तर ते आपल्याला आपले जे आहेत तेच आठवतात. आपले म्हणजे कोण? आपले आईवडील, आपले नातेवाईक, आपले भाऊबंद, आपले मित्रमंडळी, आपले हितचिंतक, हे आपल्यापर्यंतच आपण सीमित होऊन जातो. पण हे आपले म्हणण्यापेक्षा आमचे सर्व जे आहेत ते आमचे सर्व या भावनेनं जर आपण आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपला दृष्टिकोन हा व्यापक होऊन जातो आणि कळतं की आपले तर आपले आहेतच, जे आपले नातेवाईक आहेत, जे आपण त्यांना आपले म्हणतो ते तर आपले आहेतच, पण शेजारी पाजारी जे आहेत तेही आपले आहेत. केवळ फक्त शेजारी पाजारीच नव्हे तर आपले जे गावकरी आहेत ते सुद्धा आपले आहेत. फक्तच गावकरी म्हणून चालेल का? नाही. आपल्या जिल्ह्याचे, आपल्या राष्ट्राचे, आपल्या देशाचे आणि आपल्या देशाच्या शेजारी पाजारी असलेले हे सर्वच आपले आहेत. म्हणजे आपलं विश्व तिथे, आपलं विश्व आपलं नसतंच, हे आमच्या सर्वांचं विश्व आणि त्या विश्वातले आम्ही एक छोटासा घटक. आपण जे काही आपलं जीवन जगत आहोत तर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्या सोबत ज्या मानवाचा संपर्क येतो
मनुष्य जातीतील जे आपले हितचिंतक, आपले मित्रमंडळी, आपले सगळे आपले जे आहेत तर ते आपले म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण याच्या बाहेरचं जे वलय आहे की जे आपण त्यांना आपले समजत नाही. असे या जगामध्ये कोणी नाही की ते आपले नाही. आपला जन्मच या माणसाच्या भूमीमध्ये झालेला आहे. त्यामुळे या माणसाच्या भूमीमध्ये जेवढे काही मानव आहेत ते आपले आहेत. याच्यामध्ये दुजाभाव नसावा आणि हा दुजाभावही आपल्याला करता येत नाही. आपण मैत्री भावना करताना केवळ फक्त माणसाच्या भूमीवरतीच मैत्री भावना करतो असंही नाही. जे जे सत्व आहे, जे जे प्राणी आहेत, बिन पायाचे, 2 पायाचे, 4 पायाचे, अनेक पायाचे सत्व आहेत, प्राणी आहेत, मनुष्य आहेत, देवता आहेत, यक्ष आहेत, दृश्य अदृश्य आहेत, अशा सर्वावरती आपण मैत्री भावना करतो. म्हणजे निश्चितच आपण या विश्वाचं एक सेंटर बनतो, केंद्रबिंदू बनतो. आणि आपल्या केंद्रबिंदू भोवती जे काही विश्व आहे त्या विश्वाचा आपण एक मुख्य घटक आहोत, याची जाणीव आपल्याला प्रत्येकाला असली पाहिजे. आता आपण थोडंसं आपल्या जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या बाहेर जाऊ. आपल्या आजूबाजूला द्वेषाचा, क्रोधाचा, ईर्षेचा वणवा पेटलेला आहे. याची जाणीव तुम्हाला होत आहे. युद्ध पेटलेलं आहे. त्या युद्धाची झळ, युद्धाची आग आपल्यापर्यंतही पोचत आहे. ते आपण कल्पना केली, ते आपण TV मीडियावरती पाहिलं तर आपल्याही अंगाचा थरकाप होतो. ती द्वेषाची अग्नी, त्या युद्धाची अग्नी आपल्यापर्यंत केव्हा येऊन पोहोचेल याचीही आपल्याला जाणीव नाही. केव्हाही कुठेही काहीही होऊ शकतं. अणुबॉम्ब, परमाणुबॉम्ब, वेगळे वेगळे बॉम्ब्स आपल्या सभोवती निशाणा साधून आहे आणि त्याच्यामध्ये आपण आहोत. मग अशा अवस्थेमध्ये आपण काय करू शकतो? तर आपण जे द्वेषाला जिंकू शकतं, अग्नीला जे शांत करू शकतं, जे मानवाचं मन परिवर्तन करू शकतं, अशी शक्ती तुमच्यामध्ये आहे. अशी शक्ती तुम्ही जागृत केली पाहिजे, विकसित केली पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. जसं तुम्ही स्वतःला सुखी करू इच्छिता, सुखरूप करू इच्छिता, अशा या महाभयंकर वातावरणामध्ये, तसंच तुम्ही इतरांच्या प्रती मैत्री भावना करून ते सुद्धा सुखी होत, त्यांचं द्वेष, त्यांच्या मनामध्ये असलेला क्रोध, अमानवीयता ही तुमच्या सर्वांच्या मैत्री भावनेनं कमी झाली पाहिजे. त्याचा परिणाम ज्यांनी युद्ध सुरुवात केलेली आहे, पुकारलेला आहे, त्यांच्याही चित्तापर्यंत तुमच्या कुशल चित्ताचे, मैत्रीच्या चित्ताचे तरंग पोचले पाहिजे. एवढी मैत्री भावना तुम्ही केली पाहिजे. जर तुम्ही सर्वांनी ही मैत्री भावना केली तर तेथे परमाणु बॉम्बही फुटू शकणार नाही. तिथे मानवाची हिंसा, हत्या, विध्वंस होणार नाही. पण तेवढी शक्ती तुम्ही ती विकसित केली पाहिजे. माणसाचं मन परिवर्तन होतं कशामधून? मैत्रीच्या तरंगाने.
द्वेषाच्या तरंगाने माणसाचं मन पेटून उठतं, पण तेच द्वेषाचे तरंग नष्ट करण्यासाठी मैत्रीचे तरंग तुम्ही विकसित केले, तर ते मैत्रीचे तरंग जास्त प्रभावी होऊन द्वेषाचे तरंग हळूहळू शांत होतात. तर आपण बुद्धाचे अनुयायी आहोत. स्वतःवरती प्रेम करतो आणि इतरावरती प्रेम करतो. कोणी आपल्यावरती उपकार केले त्यांच्यावरतीच प्रेम करायचं असं नव्हे, पण ज्यांनी केले नाहीत त्यांच्याप्रती आपण परोपकार करायला शिकलं पाहिजे. त्यांच्यावरती सुद्धा प्रेम केलं पाहिजे, दया केली पाहिजे. ते सुद्धा दुःखापासून मुक्त होत. आपले तर होतच, आपणही होत, पण जे आमचे दुश्मन आहेत किंवा जे आमचे अहितकारी आहेत, द्वेषाची भावना ठेवणारे आहेत, त्यांचंही मन बुद्ध धम्म संघ यांच्या अनुकंपेनं, यांच्या मैत्रीबलाने ते परिवर्तित होऊन त्यांच्या मनामध्ये सुख, शांती, आनंद, प्रेम, दया, क्षमा, शांती उत्पन्न हो, अशी भावना तुम्ही दररोज केली पाहिजे. तुम्ही तुमच्यामध्ये ही एक धम्मसंपत्ती आहे, ही अफाट अशी धम्मसंपत्ती आहे आणि अफाट अशा धम्मसंपत्तीचा फायदा जीवनभर तुमच्यासाठी होणार आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये पाहतो, कधीकधी आपलं या कुटुंबातील सदस्यासोबत पटत नाही, कधी दुसऱ्या सदस्यासोबत पटत नाही. आपलंच कुटुंब असतं, कमी जास्त आपली एक त्यांच्याबद्दल भावना असते. पण जर आपण ह्या सीमा तोडल्या, हे बंधनं तोडले आणि हे सर्व बंधनं तोडून, सीमा तोडून सर्वावरती मैत्री भावना केली, असं आपण समजायचं की आपण या जगाचे एक शांतिदूत आहोत. शांतिदूत बनून आपल्याला या जगामध्ये शांती निर्माण करायची आहे. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये आपल्याला सुखानं जगायचं आहे आणि इतरांना सुखाने जगवायचं आहे. ही जबाबदारी स्वीकारून तुम्ही संकल्प केला पाहिजे मैत्री भावनेचा. जर तो संकल्प केला तर निश्चितच जे काही हे दुःखाचे, द्वेषाचे, हे काही अग्नीचे जे काही चटके आपल्याला लागतात ते शांत होते. आपलं मन शांत झालं, द्वेष, अग्नी, क्रोध, ईर्ष्या, दुष्ट भावना आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. आपलं मन व्यथित होणार नाही, आपलं मन हळहळणार नाही आणि आपण एकदम खंबीरपणे, एकदम शांतपणे, सुखाने आपलं जीवन जगू. आणि अशा पद्धतीचं आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. आणि हीच तथागताची शक्ती, मैत्री, करुणेची, दयेची, क्षमा, शांतीची, प्रेमाची, सहानुभूतीची, त्यागाची ही शक्ती या जगावरती राज्य करेल आणि या जगाला या दुःखापासून मुक्त करेल. तसं वास्तविक पाहता जे काही आजचं वातावरण आहे ते काही एका माणसाच्या हातात नाही. ते सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि हे तरंग उत्पन्न करून जगाला या विनाशापासून वाचवलं पाहिजे. आणि या निमित्ताने आपण सर्वजण एक कुशल चेतना घेऊन, एक सम्यक विचार घेऊन, एक सम्यक संकल्प करून आपण बुद्धाच्या वाटेवरती चालण्याचा प्रयत्न करत आहोत. आपली जरी ही संख्या कमी असेल, संख्येला महत्त्व नाही, तुमच्या मनाची किती प्रबल शक्ती आहे त्याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे. तर आपलं मन अत्यंत विशाल करा, महान करा आणि हे जे काही असं दुःखाचं, एक भयाचं, भीतीचं, युद्धाचं जे काही वातावरण आहे ते शांत करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. आणि आपण आपल्यावरती जे जे काही उपकार कळत न कळत बाकीच्यांकडून घडलेले आहेत त्यांच्याप्रती मंगल मैत्री करा. जे आपले हितचिंतक आहेत,
जे आपले मित्रमंडळी आहेत, जे आपले आईवडील आहेत, नातेवाईक आहेत, भाऊबंद आहेत, जे आपले दुश्मन आहेत, आपण ज्यांना दुश्मनाच्या नजरेने पाहतो त्यांच्यावरतीसुद्धा मैत्री भावना करा आणि सर्वांना आपले समजून त्यांचं रक्षण करण्यासाठी सहृदयाने, अत्यंत कष्टाने, त्यागाने तुम्ही पुढे या. स्वतःचं रक्षण करा आणि इतरांचं रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. जर हे आपण केलं तर आपल्या प्रत्येक दिवशी आपल्याकडून या जगासाठी महान असं पुण्य होईल आणि आपण अत्यंत सुखाने, समाधानाने, आनंदाने हे नाशवंत जीवन सहज हसत खेळत आपण हे संपू. कोणाचे डोळे कधी मिटतील सांगता येत नाही. कोणाचं पुण्यकर्म किती आहे, कोणाचं पुण्यकर्मामध्ये वाढ होत आहे, कोणाचं पुण्यकर्म संपत आहे, हे ज्याचं त्यानं परीक्षण करा. आणि आपला जीवनाचा एक एक दिवस आपल्याला जो मिळतो त्या एक एक दिवसाचं जास्तीत जास्त पुण्य आपण संपादन करून आपल्या वाट्यावरती, आपल्या हिश्श्यावरती त्याची नोंद करावी आणि इतरांना देण्यासाठी आपण तत्पर असावं, त्याच्यामध्ये सक्रिय असावं. अशा पद्धतीनं जीवन जगलात तर तुमचं हे नाशवंत जीवन, क्षणभंगूर जीवन अत्यंत उपयोगी होईल, मोलाचं होईल. आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून आज आनंदबोधी महास्तवीर जे 1 वर्षा अगोदर आपण निघून गेलेले आहेत, त्यांनी आपल्या जीवनामध्ये मैत्री भावना जोपासली. असं कधी आठवत नाही की त्यांनी कोणाचा द्वेष केला असेल, कोणाला ते भांडले असतील. एक चांगलं आदर्श उदाहरण बंतीजीचं आपल्यासमोर आहे आणि आपण सर्वजण त्यांना जवळून बघितलं, जवळून तुम्ही त्यांना अनुभवलं. त्यांचे जे काही उपदेश, त्यांचे जे काही कुशलकर्म, पुण्यकर्म आपल्याला स्मरण होतात, त्या पुण्यकर्माचं स्मरण ठेवून आपणही आपलं हे जीवन संपण्याच्या अगोदर जास्तीत जास्त पुण्यकर्म करावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं. एवढीच मी अल्प वेळेमध्ये आपल्याला अल्प उपदेश देऊन आजचं हे प्रवचन या ठिकाणी संपवत आहे. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम. साधु साधु साधु.